नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे व्हेज मोमोजची रेसिपी। मोमोज आहेत तरीही ते खूप हेल्दी आहेत कारण की व्हेजिटेबल्स वापरणार आहोत आणि त्याच्या आवरणासाठी आपण मैद्याच्या ऐवजी रव्याचा वापर करणार आहोत। तर बघूयात हे हेल्दी व्हेज मोमोज कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। व्हेज मोमोज बनवण्यासाठी आपण इथे बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। 2 ते 4 मोठ्या लसणीच्या पाकळ्या बारीक ठेचून किंवा चिरून घ्यायच्या आहेत। अर्धा इंच आलं, कांद्याची पात चिरून घ्यायचे आणि बारीक चिरलेलं गाजर। तेल लागणार आहे। 1 बाउल रवा घेतलेला आहे। सॉस मध्ये इथे आपण सोया सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान सॉस घेतलेला आहे। चवीसाठी मीठ। या सगळ्या भाज्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं माप वापरलेलं नाही आहे। ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या आपण त्या अंदाजाने इथे वापरू शकतो। सेम सॉसेसच्या बाबतीत आहे। आपल्याला तिखटपणा जास्त हवा असेल तर शेजवान सॉस आपण जास्त वापरायचा आहे किंवा रेड चिली, ग्रीन चिली सॉस वापरायचा आहे। म्हणजे हे जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे ते सगळं अंदाजे घ्यायचं आहे। बघूयात आता ह्याची कृती। सगळ्यात आधी आपण रवा जो घेतलेला होता तो मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलाय, बारीक वाटून घ्यायचा आहे। आपण इथे जाड रवा किंवा बारीक रवा काही घेऊ शकतो, पण तो मिक्सरमधनं एकदा ग्राइंड करून घ्यायचा आहे। आता या रव्याच्या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि तेल घालून त्याची छान कणिक मळून घ्यायची। इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आणि साधारण चमचाभर तेल घालायचं आहे आणि ही कणिक भिजवून घेऊयात। पटकन कणिक मळून होते छान। जसं जसं हवं त्याप्रमाणे पाणी घालून कणिक मळायचे। थोडासा तेलाचा हात लावूयात आणि ही कणिक झाकून ठेवूयात। आपलं स्टफिंग रेडी होईपर्यंत छान रवा फुलून येईल आणि कणिक अजून घट्ट होईल। म्हणजे थोडीशी सैलसर आहे ती आत्ता, थोडीशी घट्ट होईल, मग त्याच्या आपल्याला पाऱ्या करून मोमोज करायचे आहेत। आता आपण हे झाकून ठेवूयात। आता आधी आपण एका कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल तापत ठेवूयात आणि सगळ्या भाज्या आपल्याला या तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। लसूण आणि आलं टाकूयात। सगळ्या भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत आणि भाज्या परतताना गॅस मोठा ठेवायचा आहे कारण की या भाज्या चरचरीत असल्या पाहिजेत, जरा शिजवायच्या नाही आहेत। अर्ध्या कच्च्या असलेल्या भाज्या आपण मोमोजमध्ये वापरणार आहोत। लसूण परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये कांदा घालूयात। कांदा पण परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग साधारण बदलला की त्याच्यामध्ये आपण कोबी, गाजर आणि कांद्याची पात पण परतून घेणार आहोत। मोमोज करताना काही जण भाज्या डायरेक्ट परतून न घेता आधी त्याला मीठ लावून फडक्यामध्ये गुंडाळून ठेवतात। त्याचं जे काही एक्सेस वॉटर असतं, पाणी असतं, ते पिळून काढतात आणि मग त्याला अशी फोडणी देतात। पण अशा पद्धतीने सुद्धा आपण जर फास्ट गॅसवरती, मोठ्या आचेवरती जर भाज्या परतल्या तर त्यातलं एक्सेसिव्ह वॉटर निघून जाणार आहे। भाज्या कोरड्या आणि चरचरीत होतात। तर दोन्ही पद्धतीने आपण मोमोजसाठी स्टफिंग तयार करू शकतो। मी आता इथे मीठ किंवा कुठलेही मसाले घातलेले नाही आहेत कारण की त्यांनी त्या भाजीला पाणी सुटेल। जेव्हा आपल्याला मसाले घालायचे असतील तेव्हा आपण गॅस बंद करून ते मसाले घालून सगळ्या भाज्या एकत्र करणार आहोत। आता फक्त आपण मोठ्या आचेवरती हे परतून घ्यायचं आहे। भाज्या छान चरचरीत परतून झाल्यात। आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे अंदाजे सगळे सॉस ॲड करूयात। सगळ्यात पहिले मी सोया सॉस घातलेला आहे,
थोडंसं टोमॅटो केचप घालायचं आहे. ज्यांना आवडतं त्यांनीच टोमॅटो केचप याच्यामध्ये घाला. रेड चिली सॉस आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे शेजवान सॉस. तर अर्धा चमचा मीठ घालते, कारण की आपण जे सॉस घातलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं. सोया सॉसमध्ये एक्सेसिव्ह मीठ असतं. तर आपण हे स्टफिंग बनल्यावर त्याची चव घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हवे ते सॉस आणि मसाले ॲड करायचे आहेत. आणि आता हे स्टफिंग असंच ठेवायचं आहे, म्हणजे यातली वाफ निघून जाईल आणि ते कोरडं होईल. आता आपण मोमोज बनवायला घेऊयात. आपण जी रव्याची कणिक मळून ठेवली होती तिथे छोटीशी अशी एक गोळा घ्यायचा आहे आणि पुरी एवढ्या आकारामध्ये आपण ते लाटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ते स्टफिंग भरणार आहोत. साधारण एवढ्या आकाराची आपण लाटून घेतलेली आहे. आता 1 चमचा स्टफिंग भरलं आहे आपण आणि आता ह्याला मोमोज आपण हे बंद करून घेऊयात. सारखा करंजीसारखा किंवा हे असा मोमोजसारखा आपल्याला हवा त्या आकारामध्ये आपण हे मोमोज बांधून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण सगळे मोमोज रेडी करूयात. एकीकडे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. इडली पात्रामध्ये किंवा ढोकळा मेकरमध्ये आपण हे स्टीम करणार आहोत किंवा साधं कढईमध्ये सुद्धा आपण जाळीवरती हे स्टीम करून घेऊ शकतो. स्टीमर चांगला गरम झालेला आहे, पाणी उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे मोमोज साधारण 15 मिनिटाकरता वाफवून घ्यायचे. चेक करूयात मोमोज रेडी आहेत का. छान स्टीम झालेत मोमोज. आपण आता हे सर्व करूयात. गरम गरम व्हेज मोमोज रेडी आहेत. ही होती आपली व्हेज मोमोजची रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलांसाठी किंवा जे डाएट करतात त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे, कारण की आपण मैदा वापरलेला नाही आहे आणि हे मोमोज स्टीम केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या आवडीच्या भाज्या किंवा पनीर घालून आपण हे डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करू शकतो. तर नक्की करून बघा आणि रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.